रेल्वे अपघात म्हणजे जे गेले आता रेल्वे अपघातामध्ये गेले हे दुर्दैव आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. परंतु रेल्वेमध्ये, मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होत आहेत. असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय, कोणाचा हात नाही गेलाय, कोणाचा पाय नाही गेलाय, कोणी गेलेलंच नाहीये, असं एकही दिवस गेलेला नाहीये. प्रश्न असा आहे की ती रेल्वे चालते कशी, हे जगाला एक आश्चर्यच आहे. खरं तर अनेक वर्ष याच्यावरती अनेकदा मुंबईतल्या लोकांनी हा गोष्ट केंद्र सरकारला सांगितली की त्याच्यासाठी एक वेगळं महामंडळ तुम्ही करा, ते रेल्वे मंडळच वेगळं करा, कळलं का. अजून काही होत नाहीये त्या सगळ्या गोष्टींसाठी. आणि रेल्वे मुळात एक गोष्ट आपण बघितली पाहिजे याच्यातनं की या शहरांचं, सगळ्याच आपल्या शहरांचं काय झालंय. नुसता हा रेल्वे पुरता मध्ये विषय नाहीये. मी त्या दिवशी माझ्या एका मुलाखतीमध्ये पण मी सांगितलं होतं की हा सगळ्या शहरांचा आपल्या विचका झालेला आहे. एक तर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ते नाहीयेत आणि नुसत्या उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत या सगळ्या ठिकाणी. आणि रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही, पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्रॅफिक अडला जातो. कित्येक, मी तुम्हाला आता पुण्यामध्ये पण अनेक ठिकाणी असेल, मुंबईमध्ये तर अनेक ठिकाणी आहे, अनेक ठिकाणी, ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी, की जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंब नाही जाऊ शकत तिकडे आतमध्ये. अशी आपली सगळी शहरांची अवस्था झालेली आहे. कोणी शहराचं प्लॅनिंग म्हणून मागे मी म्हटलं होतं की टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही आपल्याकडे. मी गेले इतकी वर्षाचे मी तुम्हाला सांगतो की बाहेरून येणारे जे लोंढे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे, याच्यातच ही रेल्वे कोलमडली कशासाठी. रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे, सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे. लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत, ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाहीयेत, कोण येत आहे कोण जात आहे माहिती नाहीये. नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा करतात ते काय मेट्रो आणि काय करतात ते मोनोरेल, याने प्रश्न नाही सुटणार. मुंबईमध्ये मोनोरेल्स आहेत, मेट्रो आहे, सगळ्या गोष्टी रेल्वे आहे, बरोबर आहे. मग गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबलं का, टू व्हीलर फोर व्हीलरचं रजिस्ट्रेशन थांबलंय का, नाही थांबलंय. म्हणजे त्या गाड्या येतातच आहेत. म्हणजे नक्की मेट्रो कोण वापरतंय, मोनोरेल कोण वापरतंय, कोण काय करतंय, काही कोणी पाहायला तयार नाहीये. सगळेजण फक्त आपले निवडणुका आणि प्रचार आणि सगळ्या याच्यातच सगळे गुंतलेले आहेत. शहरं म्हणून याच्याकडे बघायला कोणी तयार नाही. आणि शहरांबद्दल बोललेलं याच्यावरती तुमच्या चॅनलवरती त्याला किंमत नाही. म्हणजे गेले अनेक दिवस जे राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार ह्याच्या जेवढ्या बातम्या लावल्या तेवढा काळ तुम्ही ह्या जे मृत्यू गेलेले आहेत लोक आता रेल्वेमध्ये तेवढं लावणार आहात का. आपण कशाला महत्व द्यायचंय, कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचंय हेच समजेल असं झालंय सगळ्या गोष्टींमध्ये.